एडिटिंग कसं करायचं आणि कुठनं करायचं? माझा आजचा टॉपिक हा आहे. तर वेलकम टू क्रिएटिव्ह यूट्यूबर्स. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण तुम्हाला असेच खूप इंटरेस्टिंग टॉपिक्सवर मी व्हिडिओज बनवून टाकते माझ्या या चॅनलवर, ज्यांनी तुम्हाला खूप हेल्प मिळेल. माझ्या आधीची पण व्हिडिओज बघाल तर तुम्हाला त्याच्यातून नक्की खूप छान टिप्स मिळतील. आणि माझ्या पुढचे येणाऱ्या व्हिडिओजसाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा. तर चला, आजचा माझा टॉपिक आहे की एडिटिंग आणि ते कुठनं करायचं. जेव्हा तुम्ही लाँग व्हिडिओज टाकता तेव्हा एडिटिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. मी पण इनिशियली शॉर्ट व्हिडिओजवर जास्ती फोकस केलं आहे. माझे लाँग व्हिडिओज खूप कमी राहायचे, कारण मला अजिबातच कल्पना नव्हती की एडिटिंग कुठनं करायचं, कसं करायचं. कारण मी ॲक्च्युली या बाबतीत खूपच शून्य होती इनिशियली. कारण मी ॲक्च्युली यूट्यूब चॅनल सुरू केलं ते माझं प्रॉडक्ट विकण्यासाठी सुरू केलं होतं, ना की मला चॅनलमधनं काही असं होतं. पण बरेच लोक असे असतात की ज्यांचं यूट्यूब हे इन्कमचं साधन असतं. सो त्यांच्यासाठी एडिटिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जितकं तुमचं एडिटिंग छान राहील तितकं तुमचं व्हिडिओ जास्ती लोकांना आवडेल किंवा जास्ती प्रेझेंटेबल वाटेल. एडिटिंगचं असं आहे की एडिटिंगसाठी एक तर तुम्ही प्रॉपर क्लासेस करा. म्हणजे एक तर ऑनलाईन शिका एडिटिंगसाठी. भरपूर यूट्यूबचेच भरपूर व्हिडिओज असतात की ज्याच्यातून तुम्हाला एडिटिंग शिकता येईल. मी जसं एडिटिंग शिकले ते म्हणजे मी स्वतःहूनच शिकले. कुठे इकडे तिकडे पाहून मी काहीच नाही केलं. मी ग्रॅज्युअली शिकत गेले. म्हणजे आज मला माझं ओरिजिनल चॅनल जे आहे रिधिमाज युनिक स्टाईल ऑफ फॅशन, ते सुरू होऊन मला ऑलमोस्ट 1.25 ते 1.5 वर्ष झालेलं आहे. पण मी एडिटिंग आत्ता शिकायला लागलेली आहे, ज्याच्यावर मी आत्ता कुठे जरा ब्लॉग्स टाकायला लागलेली आहे. कारण डेली ब्लॉग्समध्ये ना तुम्हाला खूप जास्ती एडिटिंगची गरज असते, कारण तुम्हाला थोडासा कंटेंट हा थोडासा क्वालिटी कंटेंट द्यायचा असतो. सो आता जरा शिकते आहे. तर मी जो ॲप वापरते, आय होप तुम्ही पण त्या ॲपला वापरून बघाल. त्या ॲपचं नाव आहे इनशॉट. इनशॉटमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी डिटेलमध्ये दिसतील. अजूनही बरेच ॲप्स असतील, पण मी वापरते इनशॉट म्हणून मी तुम्हाला तो सांगते की इनशॉट माझ्यासाठी तरी खूप चांगला राहिला, कारण मी खूपच बेसिक लेवलची यूट्यूबर आहे मी. सो मला तो ॲप आवडला आणि तो शिकायला सोपा आहे खूप. तर जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इनशॉटमधनं एडिटिंग कराल. तुम्ही हळूहळू जसं जसं व्हिडिओज बनवाल तसं तसं तुम्ही आपोआप तुम्हाला त्याच्यातनं काही काही नवीन नवीन गोष्टी दरवेळेस शिकायला मिळतील. मी पण अजूनही शिकते आहे त्याच्यातनं. म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हा तो ॲप ओपन करते आणि माझा एखादा व्हिडिओ ला एडिटिंग करायला घेते मी, मला प्रचंड त्याच्यातून हेल्प मिळते. आय होप तुम्हाला पण इनशॉटमधनं भरपूर हेल्प मिळेल. त्यामुळे एडिटिंगवर लक्ष द्या, कारण एडिटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण जेव्हा तुम्ही तुमचा व्हिडिओ एकदम खूप एडिट करून पण एडिटिंग ही प्रॉपर झालं पाहिजे. असं नाही की तुम्ही तुमचा शॉट इथे थांबला आणि तो शॉट कुठेतरी भलतीचकडे सुरू झाला, असं नाही. यू शुड नो हाऊ टू एडिट, आणि प्रॉपर त्यांचं सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे. त्याशिवाय तो शॉट बरोबर वाटतही नाही, आणि तुमच्या समोरच्या व्ह्यूअरला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, डेव्हलपच होत नाही. सो आय थिंक एडिटिंग इज इम्पॉर्टंट. देन इम्पॉर्टंट इज लाईट्स. लाईट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी सिरियसली सांगते, मागच्या 3 दिवसापासून माझ्या घरात सगळीकडचे लाईट चेंज झालेले आहे. कारण मी कुठल्याही रूममध्ये जाऊन काही पण कधी पण शूट करते आहे सध्या. कारण मी जसं तुम्हाला आता सांगितलं की माझ्या दुसऱ्या चॅनलवर माझे ब्लॉग्स येऊन राहिले आहेत आता. जसं मी माझं प्रॉडक्ट सेल करतेच, पण मी वेगळ्या टाईपनी माझे प्रॉडक्ट सेल करते. सो मला माझ्या सगळ्या रूममध्ये लाईटिंग खूप छान हवं होतं. नाहीतर कारण आधी माझं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होता. मला त्यातलं एवढं समजतही नव्हतं की कसं नक्की करायचं. त्यामुळे लाईटिंग खूप गरजेचं आहे. लाईट्स तुमचे भरपूर असले पाहिजे. तुम्ही एकतर डे लाईटमध्ये शूट करा, नाही तर मग घरात भरपूर लाईट्स लावा. देन थर्ड म्हणजे तुमचा कॅमेरा. मी खूप दिवस, मला माझी मुलगी आणि माझा नवरा सतत म्हणत होते की प्लीज चांगला कॅमेरावाला मोबाईल घे, कारण तुझ्या बिझनेसच्या दृष्टीने तो खूप इम्पॉर्टंट आहे. पण मी खरंच खूप दिवस टाळलं ते. पण त्याच्यामुळे ना क्वालिटी तेवढी चांगली येत नव्हती, कारण मी साडीज आणि ड्रेसेस, इंटेरियरच्या वस्तू सेल करते. तर ॲक्च्युली मला प्रॉब्लेम हा येत होता की एकतर लाईट नीट नव्हते, त्यातून कॅमेरा क्वालिटी नीट नव्हती. त्यामुळे कसं व्हायचं की माझ्या कस्टमर्सला कळतच नव्हतं की मी ॲक्च्युली कोणत्या कलरचं दाखवते आहे. मला त्यांना ओरली सांगावं लागायचं की हा हा कलर आहे.
कारण एकतर रेड रेड येतच नाही कधी, ऑरेंज ऑरेंज येतच नाही कधी, पिंक पिंक कधीच येत नाही. त्याच्यासाठी खूप जास्ती तुमची क्वालिटी खूप बेटर पाहिजे. म्हणजे माझ्या प्रोफेशनसाठी ते खूप जास्ती इम्पॉर्टंट होतं. इवन जे डेली ब्लॉग्स करतात त्यांच्यासाठी, अर्थात डेली ब्लॉग्सवाल्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही की तुमचं रेडचं पिंक दिसलं तर काही त्यांना फरक नाही पडत तुमच्या ह्याच्यात. पण माझ्या प्रोफेशनमध्ये ते खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी माझी कॅमेराची क्वालिटी खूप बेटर केली. त्याच्याहीमुळे माझ्या सेलमध्ये मला फरक जाणवला, खूप जास्ती जाणवला. तसंच तुम्ही पण जर तुमचं मोबाईल अपग्रेड केला थोडासा, तर डेफिनेटली तुम्हाला पण तुमच्या व्ह्यूजमध्ये फरक जाणवेल, खूप जास्ती जाणवेल. देन आहे, सो जेव्हा तुम्ही तुमच्या व्हिडिओचं एडिटिंग करायला घ्याल तेव्हा तुम्ही तुमचा व्हॉइस ओव्हर जर त्याच्यात टाकत असाल तर सायलेंट म्युझिक, थोडंसं एखादं लाईट म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये ठेवा, नक्की ठेवा, कारण त्यांनी खूप जास्ती इफेक्टिव्ह होतो तो व्हिडिओ. मी पण आत्ता या गोष्टी शिकलेली आहे, कारण मला पहिले व्हॉइस ओव्हर आणि बॅकग्राऊंडमधलं म्युझिक या गोष्टींच्या यांचं गडबडच समजायची नाही. पण इन शॉर्टमध्ये ते इतकं व्यवस्थित दिलेलं आहे त्यांनी की कशा टाईपनी तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक ठेवू शकता आणि तुम्ही तुमचा व्हॉइस ओव्हर देऊन तुम्ही तुमचं व्हिडिओमध्ये दाखवू शकता. देन ही पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे एडिटिंग करताना. देन एडिटिंग करताना बरेच लोक जे ब्लॉग बनवतात किंवा आता जसं मी प्रॉडक्ट सेल करते, तर जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टबद्दल बोलताय किंवा एखाद्या गोष्टीबद्दल काही सांगताय, तेव्हा तुम्हाला एडिटिंगमध्ये हे तुम्हाला त्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही क्रॉप करून पहिले त्या गोष्टीवर फोकस करायला आणि ती गोष्ट तुमच्या व्ह्युअर्सला दाखवा की हां, तुम्ही ॲक्च्युली या गोष्टीबद्दल आत्ता हे बोलून राहिले आहात. त्यांनी पण खूप फरक पडतो. या सगळ्या एडिटिंग स्किल्स आहेत ज्या की डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला तुमचा व्हिडिओ खूप अट्रॅक्टिव्ह आणि प्रेझेंटेबल बनवण्यासाठी. सो तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा आणि त्याला वेगवेगळ्या टाईपनी एडिटिंग करून पहा. इट्स नॉट नेसेसरी की तो तुम्ही पोस्टच केला पाहिजे. नॉर्मल जनरल तुम्ही शूट करा आणि त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून तुम्ही एडिटिंग करून पहा. कारण जितकं जास्ती तुम्ही प्रॅक्टिस कराल तितक्या जास्ती तुम्ही त्याच्यात पुढे जाल. आणि मी पण तेच करते आहे सध्या की छोट्या छोट्या गोष्टी काढते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या टाईपनी एडिटिंग करून पाहते. हे मला खूप हेल्पफुल होतं आणि आय होप तुम्हाला पण ते खूप हेल्पफुल राहील. सो आय थिंक एडिटिंग हा पार्ट तुम्ही इन शॉर्ट जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि जर ते केलं नसेल तर खरंच करा, कारण दॅट इज रिअली व्हेरी हेल्पफुल. ते नक्की तुम्ही इन्स्टॉल करा आणि त्याच्यातून तुम्ही शिका की एडिटिंग कसं करायचं आणि बघा तुम्हालाच तुमच्या व्हिडिओजच्या क्वालिटीजमध्ये किती छान फरक जाणवेल. आय होप आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल राहिला असेल आणि तुम्ही याच्यातून शिकाल. आणि जर इन शॉर्ट नसेल तुम्ही जर इन्स्टॉल केलं तर ते नक्की करा आणि छान छान व्हिडिओज बनवा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला माझ्या व्हिडिओवर तुम्ही विचारू शकता माझ्या या चॅनलवर की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात आहे. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि असेच माझे व्हिडिओ बघा, माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. अँड